श्रोतेहो नमस्कार. जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. औषधाची निर्मिती, औषधाचं विज्ञान हे आपण जाणून घेतोय गेले 2 आठवडे. या आठवड्यातही औषधाचं संयोगीकरण हे जाणून घेणार आहोत. संयोगीकरण अर्थात फॉर्म्युलेशन. यासाठी आज पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुनील कुमार बोथरा सर. त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, आता गेल्या आठवड्यात आपण औषधाची निर्मिती बघितली. त्यामध्ये आपण फॉर्म्युलेशन असा एक शब्द वापरला होता. हे फॉर्म्युलेशन होत असताना काहीतरी मापदंड असतील, जे संयोगीकरण करायचं आहे किंवा फॉर्म्युलेशन करायचं आहे याचे. ते नेमके मापदंड कशाप्रकारे ठरतात? सगळ्यात आधी आपल्या मागील दोघं चर्चासत्रात झाल्याप्रमाणे की जे शुद्ध स्वरूपातलं औषध असतं त्याला गुणधर्म जे असतात ते आपल्याला स्वीकार्याला नसतात. ते कडू असतं किंवा कदाचित शरीरातल्या आतील भागाला डायरेक्ट जर स्पर्श झाला तर त्याला अडचणी येऊ शकतात. मग त्याच्याकरता चांगल्या प्रकारचं असं एक फॉर्म्युलेशन असलं तर ते लोकांना घेणं सोपेचं होईल आणि म्हणून त्याच्याकरता आणि ते शरीराला जास्तीत जास्त फायदेकारक कसं होईल याच्याकरता विचार केला जातो. याचं संपूर्ण जो काम आहे हे पूर्ण फार्मसीचे जे पदवीधर असतात ते याच्यात काम करतात. पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारक असतात. तर जसं आपण एक उदाहरण घेऊयात की उदाहरणार्थ आपण कोणीतरी सांगितलं की कारले अतिशय चांगले असतात शरीराला, पण आपण कारले डायरेक्ट खाऊ शकत नाही. बरोबर. आपल्याला कारल्याची भाजी करावी लागते किंवा कारल्याचं काहीतरी बनवावं लागतं. हं. का करावं लागतं? कारण ती पॅलेटेबल झाली पाहिजे, घ्यायला सोपं झालं पाहिजे. बरोबर. तसं हे फॉर्म्युलेशन जे आहेत ते शरीराकरता ते औषध आपण सगळ्यात चांगल्या प्रमाणात कसं घेऊ शकू हं. त्याच्याकरता हे फॉर्म्युलेशन बनवले जातात, जेणेकरून जे अतिशय चांगलं औषध आहे त्याचा परिणाम अनेक पटीने त्या फॉर्म्युलेशनमुळे वाढू शकतो. उदाहरणार्थ झालं की जसं मी सांगितलं होतं आधीच की औषध पोटात गेल्यानंतर ते रक्तात पोचलं पाहिजे. बरोबर. तर रक्तात पोचल्यानंतर ते आपल्या ठरलेल्या जागी पोचलं पाहिजे. मग ते शरीरातून म्हणजे पोटात घेतल्यानंतर आपण तोंडावाटे घेतल्यानंतर पोटात त्याच्यातून जाऊन पुढे ते रक्तात जाऊन आणि ते शरीरातल्या त्या पर्टिक्युलर भागापर्यंत पोचलं पाहिजे बरोबर. जिथे त्याला आवश्यक काम आहे. तर मधल्या काळात भरपूर अशा ज्याला आपण बॅरियर्स म्हणू असे येतात हं. की पोटातून ते औषध पुढे जाऊ देणार नाहीत पोट बरोबर. किंवा रक्तात गेल्यानंतर अजून काही होईल. हं. आणि अशा सगळ्या ज्या किचकट गोष्टी असतात त्याच्यावर मात कशी करून ते औषध परिणामकारक कसं होईल त्याच्याकरता फॉर्म्युलेशन्स ही केली जातात. सर, आता तुम्ही सांगत होता की फॉर्म्युलेशन्स त्या वेगवेगळ्या कॅपॅसिटीनुसार किंवा त्याच्या तीव्रतेनुसार केली जातात. मग ही तीव्रता ठरते, ती तीव्रता प्रत्येक शरीराच्या भागानुसार ठरते का प्रत्येक रोगानुसार ठरते? बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्याकरता. म्हणजे औषधाचा मूलभूत गुणधर्म काय तिथून सुरुवात होते. हां. जेव्हा आपण प्राथमिक अभ्यास केला असतो, जसं मी आधी म्हटलं की त्याच्यावर प्राण्यांवर अभ्यास होतो, नंतर मनुष्याच्यावर क्लिनिकल ट्रायल्स होतात. या सगळ्या ट्रायल्सनंतर त्याचा आपल्याला एक औषधाबद्दलची आपल्याला माहिती मिळते की ह्या औषधाचा परिणाम कितपत होतो, त्याचे चांगले गुणधर्म काय, वाईट गुणधर्म काय, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात. मग पुढचा जो टप्पा होतो तो फॉर्म्युलेशनचा. त्याच्यामध्ये आपण चांगल्या गुणधर्माचा कसा जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा आणि वाईट गुणधर्मांना कसं टाळू शकतो किंवा त्याला कमीत कमी कसं काबूत आणू शकू याच्याकरता तो विचार होतो. बरोबर. मग त्याच्याकरता सगळे भाग त्याच्यामध्ये आहे. शरीरातल्या भागात पोचणे किंवा रक्तात त्याचे जे प्रसरण होते, अभिसरण होते, त्या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि खूप अतिशय प्रत्येक टप्प्याचा विचार करून मग ते फॉर्म्युलेशन बनवलं जातं. सर, हे फॉर्म्युलेशन जे बनतं ह्याच्यात आता आपण सांगितलं की वेगवेगळे फॉर्म्स असतात. म्हणजे टॅबलेट आहे, म्हणजे आपल्या मॅगझिन सारख्या गोळ्या असतात, हो, कॅप्सूल्स असतात, हो, त्यानंतर लिक्विड्स असतात, हो. काही नाकाद्वारे घेणारे संयुग असतात. मग ही संयुग निर्माण करण्याचा उद्दिष्ट काय असतो की प्रत्येक प्रमाणात म्हणजे गोळीचा आकार वेगवेगळा असतो हो, हो, किंवा हो. कॅप्सूलचे आकार वेगवेगळे असतात. हो. हे करण्याचा उद्देश काय असतो? तर जसं आपण चर्चा केली की एक तर पहिला भाग असा की गोळीचा आकार जो ठरेल तो त्याच्यामधल्या द्रव्य किती आहेत त्याच्यावर. हं. पण त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग जो होतो ते गोळ्यामध्ये पण जे वेगळे वेगळे प्रकार सुरू होतात हं. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे हे ज्याला म्हणतात आपण की सहाय्यकारी द्रव्य टाकून, ज्याला आम्ही एक्सिपियंट शब्द वापरतो, ते टाकून त्या प्रत्येक गोळीचे गुणधर्म बदलले जातात. उदाहरणार्थ आपण दिसायला आपल्याला एकच टॅबलेट दिसते, बरोबर. पण त्या टॅबलेटचे खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत. हं. म्हणजे अगदी काही तोंडात लगेच विरघळते, त्याला आम्ही माउथ डिझॉल्विंग किंवा ओरली डिझॉल्विंग म्हणतो, हं. ओरली डिस्पर्सिबल. ती तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते.
पण ती सगळ्यांना नाही करू शकत, कारण जर खूप कडू असेल तर ती तोंडात कडू चव असली तर लोक घेणार नाही. बरोबर. त्याला आम्ही प्रयत्न करतो की तिची चव किंवा तिचं हे सगळं कडू चव तिला दाबून आणि एक चांगली चव किंवा चांगला फ्लेवर द्यायचा आमचे फॉर्म्युलेशनचे लोक प्रयत्न करतात. त्याचा फायदा काय की जिभेखालचं जे रक्तविसरण होतं ते सरळ हृदयात जातं, बरोबर. त्याला कुठताच अडथळा नसतो. हं. तर जर तुम्ही कदाचित ऐकलं असेल की एखाद्या वेळेस तीव्र हार्ट अटॅक येतो, हं. तर त्या पिरियडमध्ये जिभेखाली गोळी ठेवायचं सांगतात. बरोबर. त्याला आमच्या भाषेत आम्ही सबलिंग्युअल म्हणतो. हं. सबलिंग्युअल जो आहे तर रक्ताखालचा भाग जो आहे त्याला जिभेखाली रक्तपुरवठा भरपूर असतो आणि तो सगळं हृदयात जातो आणि हृदयाकडनं तो पूर्ण शरीराला ताबडतोब त्याचा पुरवठा होतो. आणि त्याच्यामध्ये पोटाकडनं जेव्हा ते जातं तेव्हा त्याला मध्ये लिव्हर लागतं आणि लिव्हरमध्ये त्याचं कदाचित थोडंसं चयापचय होऊ शकतो बरोबर. आणि त्याची ती मेटाबॉलिझम जर झाली तर औषधाचं प्रमाण कमी होतं. बरोबर. मग ते टाळण्यासाठी ती तोंडात देतात, पण त्याच्याकरता छोटी गोळी असली पाहिजे, त्याचा डोस कमी असला पाहिजे वगैरे अशा काही त्याचे मूलभूत त्याचे गुणधर्म आहेत. अजून दुसऱ्या प्रकारची गोळी जी असते तिला आम्ही साधी गोळी असते जी आपण नॉर्मली बघतो पॅरासिटॉल वगैरे. हां. त्याच्यानंतर काही असतं त्याला आपण कोटेड असतं, शुगर कोटेड वगैरे बरोबर. म्हणतात. तर शुगर कोटेड वगैरे काय की तिला कोटिंग असं केलं जातं की जेणेकरून तिचं जे द्रव्य असतील ते अत्यंत कडू किंवा त्रासदायक असतील तर ते साखरेद्वारे ते हे होतात. आणि अजून एक तशाच प्रकारची कोटिंग असते ज्याला एंटेरिक म्हणतात की जे पोटातला जो आहे भाग जठर ज्याला म्हणतो स्टमक त्याच्यामध्ये ती विरघळणार नाही, ती त्याच्या पुढे जाऊन विरघळेल. हां. तर त्याच्याने फायदा काय होतो की तिचे जे जठरामध्ये ॲसिड असतं त्या ॲसिडमध्ये जी गोळी जर खराब झाली, तिचे जे मूलभूत गुणद्रव्ये खराब झाले तर त्याचं काम होणार नाही, उपयोग होणार नाही. बरोबर. मग तिला ॲसिडपासून वाचवायला आम्ही कोटिंग करतो आणि ती पुढे फक्त आतड्यामध्ये जाऊन हां. ती विरघळायला लागते. बापरे. नंतर त्याच्या पुढचं अजून एक आहे की त्याला आम्ही एंटेरिक कोटिंग शब्द वापरतो. हां. नंतर अजून काही गोळ्या आहेत की जसं मी म्हटलं की एक गोळी आहे रक्तातलं प्रमाण दर 4 तासांनी कमी व्हायला लागतं. हं. मग 4 तासात कमी व्हायला लागलं तर आपण विसरायला लागलो की ते तेवढा आपल्याला डोस मिळत नाही. बरोबर. मग आमचे शास्त्रज्ञांनी शोधलं की आपण काय करूयात त्याला, की आमच्याकडे मग त्याचे वेगवेगळ्या गोळ्या ज्या आहेत त्या गोळ्याच अशा बनवल्यात की काही भाग जो आहे तो लगेच विरघळेल आणि तो लगेच सुरू होईल हं. आणि काही भाग आहे तो हळूहळू विरघळेल आणि त्याला आम्ही एक शब्द दिला की त्याचं नाव दिलं आम्ही एक्सटेंडेड रिलीज. एक्सटेंडेड रिलीज. म्हणजे त्याचं जे औषध आहे त्या गोळीमधून हळूहळू बाहेर निघेल बरोबर. आणि तो एक्सटेंडेड रिलीजमध्ये पण वेगळे प्रकार सुरू झाले आहे. म्हणजे उदाहरणार्थ सस्टेन रिलीज, प्रोलॉंग रिलीज. हं. तर जेणेकरून काय की एक गोळी जर खाल्ली ती कमीत कमी 10 तास 12 तास चालेल. बरोबर. म्हणजे तुमचं गोळ्या घ्यायचं प्रमाण कमी होईल. गोळ्या घ्यायचं प्रमाण कमी झालं म्हणजे त्याचे खूप फायदे होतात. त्याचे फायदे काय की तेवढं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट लागत नाही. तुम्ही 4 गोळ्या घेणार म्हणजे 4दा तुम्हाला औषधाच्या दुकानावर जायला लागेल किंवा तेवढ्या औषधं पॅकिंग करावे लागतील, तेवढे आणावे लागतील. आता एकच गोळी पॅक करावी लागते. तर ओव्हरऑल सगळा खर्च वाचतो, हा महत्त्वाचा भाग. त्याच्याहूनही महत्त्वाचा भाग म्हणजे जो गोळी विसरण्याचा भाग होता की एक गोळी विसरल्यामुळे आपलं जे नुकसान आहे ते कमी होतं. बरोबर. तर या सगळ्या बाबतीत तसे जे फॉर्म्युलेशन्स आहेत हे सगळे फॉर्म्युलेशन हे गोळे स्वरूपाचे झाले. नंतर त्याच्या पुढचे फॉर्म्युलेशन काही असे आहेत की जे समजा रेक्टल ज्याला म्हणतो आम्ही गुद्वाराद्वारे देण्यात येतात ते. मग असे काही जे असतात म्हणजे एनिमा वगैरे भाग तर आपण ऐकतोच, बरोबर. पण गुद्वाराद्वारे जे दिले जातात त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं असतं की बऱ्याचदा पेशंट हा अनकॉन्शियस असतो हं. आणि मग त्याला औषधं द्यायची आहेत तर मग त्याच्यातून जर दिलं तर तिथून सुद्धा बरंचसं त्याचं ॲब्सॉर्प्शन होऊ शकतो. तो तोंडावाटे घेऊ शकत नाही आणि बऱ्याचदा त्याचे इन्शुलिन त्याला बऱ्याचदा इंजेक्शन वगैरे देणं सोपं होत नाही. हं. तर काही प्रकारात त्याला तसं देता येतं आपल्याला. हं. अजून महत्त्वाचं म्हणजे आणि तिथे मध्ये पण आपण जो सस्टेन रिलीज नावाचा प्रकार आहे तो पण आपण देऊ शकतो. हं. इंजेक्शन्स तर आपल्याला माहीत आहेत. हो. इंजेक्शनमध्ये देखील आपण त्याचे वेगळ्या मार्गाने घेऊ शकतो. हां. जर कदाचित आपण बघितलं असतं हॉस्पिटलमध्ये जातं तर ते शिरेमध्ये देतात, इंट्राव्हेनस ज्याला म्हणतो. आणि बाकीचे जे असतात नॉर्मली आपण जर लहानपणी बघितले असतील दंडावर किंवा कमरेवर देतात हो. तर ते त्याला आपण इंट्रामस्क्युलर म्हणतात. हं. आणि अजून जे असतात की जे इन्शुलिन वगैरे इंजेक्शन लोक घेतात हं. ते जस्ट कातडीच्या खाली ठेवतात, त्याला आम्ही सबक्युटॅनियस म्हणतो. हं. तर हे सगळ्या वेगळे प्रकारचे जे इंजेक्शन असतात ते त्या स्वरूपाच्या औषधाला जे सगळ्यात चांगलं होईल हं. त्याप्रमाणे त्यांचं विचार केला जातो आणि त्याप्रमाणे त्या घेण्याचं मार्गदर्शन केलं जातं. सर मला एक विचारायचं आहे, जे आता इंजेक्शनचे प्रकार सांगितले तुम्ही की आपण काही वेळा दंडात घेतो, काही वेळा ते कमरेच्या मध्ये देतो. त्याच्यात काय बदल असतो? म्हणजे
का असं केलं जातं का? हा, कारण जे शिरेद्वारे जी घ्यायची असतात ना, त्याच्यावर सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण शिरेत जो जाणारा औषध आहे तो सरळ तुमच्या पूर्ण शरीराला पोहोचतो आणि सगळ्या महत्त्वाच्या अवयवांकडे पोहोचतो. तर त्याच्यात थोडीशी जर गफलत असेल तर मात्र तो संपूर्ण शरीर खराब करू शकतो. जर अगदी थोडंसंही त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं कंटॅमिनेशन असेल किंवा काही पार्टिकल असेल त्याच्यामध्ये, तो पार्टिकल कुठल्याही तुमच्या शिरेत अटकू शकतो. तर त्याच्यामुळे त्याच्यावर अतिशय जास्त काळजी घ्यावी लागते. त्याच्यापेक्षा म्हणजे तशीच स्ट्रिक्ट काळजी बाकीच्याकडे घ्यावी लागते, पण जेवढी इंट्राव्हेनसला घ्यावी लागते तेवढी काळजी याच्यामध्ये घ्यावी लागत नाही. बरोबर. मसलमध्ये गेल्यानंतर शिरेमध्ये घेताना काय होतं की तुम्हाला अतिशय एक्सपर्ट जो त्याला शिर समजते, शिरेत टाकता येतं तसं पाहिजे आणि त्याचं ताबडतोब सुरू होतं, कारण ते लगेच रक्तातच जातं. आपण बघितलं की रक्तात गेल्यानंतर ते शरीरातल्या विविध अवयवांना पोचतं. मग शरीरात त्या शिरेत गेल्यानंतर ते ताबडतोब पोचवायला सुरुवात होते. तर ते अतिशय इमर्जन्सीमध्ये वापरलं जातं शिरेद्वारे, कारण अतिशय तज्ज्ञाद्वारे दिलं जातं, अत्यंत विचारपूर्वक दिलं जातं, ते शिरेद्वारे दिलं जातं. जे इंट्रामस्क्युलर आहेत कारण जसं सबक्युटेनियस आहे, आता इन्शुलिन ज्यांना घ्यावं लागतं त्या पेशंटला डॉक्टरकडे जायची गरजच नाही, कारण ते स्वतः ट्रेन झालेले असतात. ते स्वतः ते इंजेक्शन उघडतात, ते स्वतः त्याला स्टरलाइज करतात आणि ते स्वतः त्याला टोचून घेतात. तर तसा फरक पडत जातो की जे तुमचं काम काय त्याच्यामध्ये, ते कोणी घ्यायचं आहे, कशा प्रकारे घ्यायचं आहे, ते औषध नेमकं कुठल्या स्वरूपाचं आहे, त्याप्रमाणे आपण त्याचं फॉर्म्युलेशनचं हे ठरवतो आणि त्याप्रमाणे त्यांना देण्यात येतं. तसं सर, हे तुम्ही फक्त इंजेक्शन्सच्या बाबतीत सांगितलं. जसं आपण काही औषधं नाकात सोडली जातात किंवा तोंडावाटी लिक्विडची घेतली जातात, त्याच्यातलं फॉर्म्युलेशन किंवा संयोगीकरण कशा प्रकारे होतं? त्याच्यामध्ये पण वेगळी आहेत. नाकात आपण जसं सर्दी होताना काही टाकतो तर ते नाकात साधे द्रव्य असतात. मात्र म्हणजे ते जे आहेत त्याला आपण पाण्यासारखे म्हणजे सलाईनमध्ये शक्यतो आपण विरघळून घेतो आणि त्याला पण आपल्याला स्टरलायझेशन वगैरे सगळं करून अतिशय शुद्ध स्वरूपात त्यानं ते नाकाद्वारे मात्र अजून काही प्रकार जे आहेत नाकाद्वारे, त्याच्यामध्ये सगळ्यात वापरला जाणारा प्रकार म्हणजे आपण पंप म्हणतो त्याला. आपण पंप बघितले असतील, जे पर्टिक्युलर दम्याच्या पेशंटला वगैरे दिले जातात. तर याच्या मागचं शास्त्र असं आहे की दमा हा फक्त आपल्याला श्वसन संस्थेशी निगडीत आहे. मग आपण जे काही पोटाद्वारे घेऊ ते पूर्ण शरीराला औषध जाईल. त्याचे 3 नुकसान होतात. एक तर काय की जे औषध आपल्याला फक्त श्वसन संस्थेला पाहिजे ते आपण पूर्ण शरीरभर फिरवतो आणि तिथे त्याचं जिथे कुठे दुष्परिणाम असेल तो आपल्याला उगीच होतो काही कारण नसताना. दुसरा प्रकार काय की त्याच्याकरता आपल्याला मात्रा जास्त वाढवावी लागते, कारण आपल्याला नाकाला समजा त्याला 15% पाहिजेत तर 100% पैकी बाकीचे जे आपले 85% आहेत ते बाकी शरीरात फिरायला गेलं तर तो एक भाग आपल्याला होतो आणि त्याच्यामुळे औषध आपल्याला जास्त घ्यावं लागतो, त्याची किंमतही वाढते. मग या सगळ्याचा विचार करून हे ठरवलं की आपण जर नाकाद्वारे देता आलं तर मग नाकाद्वारे सगळे लिक्विड नाही देता येत. नाकात थेंब टाकायचं आणि ते खूप वेळपर्यंत तो टिकत नाही, त्याचा इफेक्ट आहे तो जास्त वेळ टिकत नाही. मग दुसरं काय करता येईल आपल्याला, नाकात टाकणं थोडंसं जिकिरीचं होतं. मग त्याच्याकरता सोप्या स्वरूपात आलं पंप. तर पंपमध्ये पण खूप वेगळ्या प्रकारचे पंप आमच्या लोकांनी निर्माण केले. एक त्याला आम्ही मीटर डोस म्हणतो की आता पंप घेताना प्रत्येकाचं हात दाबायचा प्रकार कमी जास्त होऊ शकतो. मग त्याच्याकरता मीटर डोस इन्हेलर नाव आमच्या लोकांनी शोधले की जर ते एकदा दाबले की तेवढाच फक्त बरोबर डोस जाईल असं, आणि तो डोस गेल्यानंतर तुम्हाला खात्री येईल की एवढाच डोस जातो. त्याच्यात अजून दुसरे जे हॉस्पिटलमध्ये असतात नेब्युलायझर्स म्हणतो आम्ही त्याला, किंवा दुसऱ्या प्रकारचे इन्हेलर्स असतात, असे खूप इन्हेलर्स असतात तर त्याला आपण इन्हेल करतो. हे झाले सगळे नाकाद्वारे. तर नाकाद्वारे गेल्यानंतर जास्तीत जास्त आपण जी औषधं देतो ती श्वसन संस्थेशी संबंधित असतात. आता मागे खूप मोठा रिसर्च सुरू झाला होता, कारण इन्शुलिनचं जसं मी आधी बोललो आपल्याला की इन्शुलिन हा फक्त आपल्याला इंजेक्शनद्वारेच देता येतो, दुसरा कुठलाच त्याला मार्ग नाही. मग इन्शुलिनचे इंजेक्शन घेऊन हे डायबिटीसचे जे रुग्ण असतात ते खूप कंटाळतात, कारण त्यांना दिवसातून कधी 1 कधी 2 इंजेक्शन घ्यायला लागतात आणि प्रत्येक वेळेस टोचून घ्यायचं म्हटल्यानंतर हे होतं. तर याच्या देखील खूप अभ्यास सुरू झाला की असे काही जे औषधं आहेत की जी इंजेक्शनमध्ये दिली जातात, ज्यांना इंजेक्शनशिवाय दुसरा पर्याय नाही, ती आपण नाकाद्वारे देऊ शकतो का. आता इन्शुलिनवर आणि अशा खूप साऱ्या औषधांवर खूप असा अभ्यास झाला आहे, ज्याला आपण नेझल डिलिव्हरी म्हणतो, आपण नेझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणतो. तर तसा एक प्रकार आमच्या लोकांनी फॉर्म्युलेशनमध्ये शोधला आहे आणि त्याच्यावर काम करतायत.
सर आता आपलं नेझल आपण तोंडावाटे पण लिक्विड्स जो घेतो औषधांचे हो. त्याचे प्रमाण ठरत म्हणजे आपल्याला सांगितलं असतं की 10 ml 5 ml ते ठराविक प्रमाण जात नाही कधी कधी. हो मग त्यावेळी जे फॉर्म्युलेशन असतं त्याचं ते विचार करून केलंच जातं का? हो 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 प्रत्येक फॉर्म्युलेशनमध्ये जर पण कुठलंही फॉर्म्युलेशन बघितलं, माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की प्रत्येक ज्यावेळी औषध देतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी खूप याच्याप्रमाणे लिहिलेल्या असतात. म्हणजे गोळी असेल तर गोळीमध्ये खूप क्लिअर लिहिलं असतं की याच्यामध्ये औषधं कुठली आहेत, त्याच्यामध्ये किती मिलीग्रॅम औषधं आहेत, महत्त्वाची औषधं कोणती, आणि ती औषधं कोणती आहेत. आता खूप सारे लोक त्याला गुगल वगैरे पण सर्च करायला लागले की त्याचे साईड इफेक्ट काय आहेत. पण प्रत्येक गोळीवर लिहिलेलं असेल तसं प्रत्येक सिरपवर लिहिलं असेल की या औषधाच्या 1 ml किंवा 5 ml किंवा 10 ml कुठली कुठली औषधं आहेत, काय काय प्रमाणात आहेत, बरोबर. आणि त्याच्यामध्ये पूर्ण लिहिलेली असेल त्याच्यामध्ये त्या लिक्विडमध्ये की हे लिक्विड किती घ्यायचं किंवा टेक ॲज पर द गायडन्स ऑफ द फिजिशियन्स, म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे घ्यायचं. आणि त्याच्यावर पर्टिक्युलर लिक्विड असेल तर त्याच्यावर खूप चांगले असं बाकीचे लिहिलेले असतात. काही जे औषधं असतात हे साधे हे असेल सोल्युशन असेल, आणि काहींमध्ये सस्पेन्शन किंवा इमल्शन असेल तर त्यांना हलवून घ्यावे लागतात. बरोबर. तर त्याच्यावर बॉटलवर लिहिलेलं असेल की शेक वेल बिफोर यूज म्हणून. तर ह्या सगळे जर आपण त्या इन्स्ट्रक्शन वाचला तर आपण औषध चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, त्याचा परिणाम जास्त उत्तम होऊ शकतो. तर ह्या सगळ्या सूचना त्या बंधनकारक आहेत आणि त्या दिल्या जातात. टॅबलेटवर तशी दिली जात नाही की कितीदा, कारण तिथे लिहिलं होतं की ॲज पर फिजिशियन असेलच. तर फिजिशियनच्या डायरेक्शनप्रमाणे घ्यायचं असं क्लिअर असेल त्याच्यामुळे. पण ज्या गोळ्या आहेत, जसं मी मागे म्हटलं की ज्या एक्सटेंडेड रिलीज आहे, सस्टेंड रिलीज आहे, एंटरेक कोटेड आहेत, त्या गोळ्यांना अर्ध केलं जात नाही. बरोबर. अर्ध करू नये त्यांना, हां. कारण ती कोटिंग मग अर्धी केली की त्याचा उपयोग संपतो. बरोबर. तर त्याच्यामुळे ज्या अर्धी करायची खूप ठिकाणी सवय असते की त्या खूप विचारपूर्वक करावी, किंवा आपल्या फार्मासिस्टनं विचारून घ्यावं की ही गोळी आपल्याला अर्धी करायची आहे, आम्ही अर्धी करू शकतो का. शक्यतो डॉक्टर देताना गोळीचा विचार आणि डोस हे विचार करून देतात. त्यांना असलेलं लक्षणं, त्यांना असलेला आजार, त्याच्याप्रमाणे ती गोळी दिली जाते. बरोबर. त्याच्यामुळे स्वतःच्या मनाने तिला अर्धी करू नये, आणि सगळ्या गोळ्या अर्ध्या करता येत नाही हे खूप महत्त्वाचं. कारण ज्या कोटेड गोळ्या असतात त्यांना अर्धी केल्यास त्याचं कोटिंगचं सगळं बेनिफिट, सगळा फायदा संपतो. नाही, गुगल डॉक्टरमुळं आपल्याकडं मॅक्सिमम म्हणजे आपण संचार नेट किंवा इतर आपल्या ज्या इंटरनेटवर वाचून आपण गोळ्या घेतो आणि त्याचं कोटिंग काढून आपण त्या खाल्ल्या जातात. मग त्याचे इफेक्ट नाही, तेच कोटिंग करून, कारण ते कोटिंग देण्याचंच महत्त्वाचं आहे. फॉर्म्युलेशन हा जे शास्त्र आहे हे ठरवतं की कुठल्या प्रकारच्या मूलभूत द्रव्याला कुठल्या प्रकारचं फॉर्म्युलेशन चांगलं राहील. म्हणजे आपण कारल्याचं सूप करत नाही, बरोबर. बरोबर ना. कारल्याची भाजी करतो गूळ टाकून, खोबरं टाकून. का? कारण आपल्याला किंवा आपल्या घरात आईंना माहीत असतं की त्याची चव कशी चांगली राहील आणि त्याचे गुणधर्म कसे टिकून राहतील. बरोबर. तसं आपल्या जसं आईंना माहीत असतं तसं आमच्या शास्त्राला माहीत असेल की ते कुठलं औषध जे आहे ते कुठल्या फॉर्म्युलेशनमध्ये सगळ्यात चांगलं असेल, हां. आणि ते सगळ्यात चांगलं कुठल्या पद्धतीने ते दिलं जाईल, म्हणून ते फॉर्म्युलेशन बनतात. तर कॅप्सूल करण्यामागचा हेतू तेच असतो की त्याच्यातलं मूलभूत द्रव्य पण शरीरातल्या अटॅकपासून वाचायला पाहिजे. बरोबर. कारण शरीरात तुम्ही बघाल ना की तोंडापासून तर खाली सगळ्या ठिकाणी एक वेगळी परिस्थिती असते. पोटामध्ये खूप ॲसिड असेल तर खाली आतड्यांमध्ये खूप अल्कली असेल, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. या सगळ्यामुळे त्या औषधांवर परिणाम होतो, आणि मग ते औषध जर निष्क्रिय तिथेच झालं तर ते शरीरात आत जाऊन काहीच काम करणार नाही. बरोबर. तर त्याला निष्क्रिय होण्यापासून वाचवण्यासाठी हे सगळी प्रक्रिया केली असते. बरोबर. कारण ते जर निष्क्रिय झालं तर मग आपल्या सगळ्या पैशाचा उपयोग नाही. आपली जी आपण भावना केल्या की मी आता औषध घेतलो बरा होतोय, पण ते औषधच काम करत नाही म्हटल्यावर उपयोग नाही होणार. तर या सगळ्याचा विचार करून मात्र ही औषधं तशी बनवली जातात, फॉर्म्युलेशन्स तशी बनवली जातात की त्या औषधाचा जास्तीत जास्त सुंदर उपयोग कशाप्रमाणे होईल. सर, जाता जाता आज शेवटचा प्रश्न. काही औषधं गोड असतात, हो, मग मोह चढतो की ते गोड औषध जास्त घ्यावं. याचा परिणाम या फॉर्म्युलेशनमध्ये विचार केलेला असतो का? केलेला असतो ना. आणि त्याच्यामध्ये म्हणून तर काही गोष्टींमध्ये खूप क्लिअरली लिहिलेलं जातं की कीप अवे फ्रॉम चिल्ड्रन. म्हणजे त्याच्यावर अगदी, म्हणून तर म्हटलं की प्रत्येकाने ते जर इन्स्ट्रक्शन्स वाचल्या तर त्यांच्या लक्षात येईल की मुलांच्या हातात येणार नाही अशा प्रकारचे दूर ठेवा. दुर्दैवाने काय होतंय की एक इंग्रजी याच भाषेत आम्हाला त्या सूचना लिहाव्या लागतात कॉमनली. कारण एक औषध समजा ते कुठेतरी बनत असेल, महाराष्ट्रात जरी बनत असेल तर होऊ शकतं ते पूर्ण भारतात जातं. एवढ्या भाषा त्याच्यामुळे लिहिता येत नाही. त्याच्यामुळे एक कॉमन भाषा म्हणून इंग्रजी वापरली जाते.
तर त्याच्याकरता आपण फार्मासिस्टची मदत घेतली. आपण जे फार्मासिस्टकडनं औषध घेतलो त्यांनाकडे पाहिजे तर 5 मिनिट 10 मिनिट वेळ देऊन त्यांच्याकडनं विनंती करता येईल आपल्याला, की बाबा रे मला थोडंसं हे समजून सांग. बरोबर. तर गोड जे एवढ्याकरता आहे कारण ते त्या माणसाला घ्यायला ते हे ठरावं, त्याला घ्यायला कंटाळा येऊ नये, त्याने त्याला नाकारू नये म्हणून आपण त्याला गोड करावं लागतं. आणि गोड हे मुद्दामून म्हणजे करत नाहीत. अगदीच चव खराब असेल तर त्याला करावं लागतं. बरोबर. आणि शक्यतो हे गोड वगैरे पदार्थ जे असतात ते फक्त 2च केसेसमध्ये जास्त केले जातात. हम्म. एक तर ज्याला माउथ डिझॉल्विंग असेल, की जी तोंडातच घ्यायची आपल्याला, हा. तोंडात ठेवायची, त्याला गोड करावी लागेल. हम्म. आणि जे लहान मुलांकरता लिक्विड देतो त्यांना गोड करावी लागेल. बरोबर. मोठ्यांकरता शक्यतो आपण लिक्विड एक खोकल्याचं औषध सोडलं हम्म. किंवा एखाद 2-4 औषधं सोडली तर शक्यतो आपण मोठ्यांकरता लिक्विडमध्ये कोणी बनवत नाही. हम्म. कारण मोठ्यांना गोळी घेणं जास्त सोपं होतं. बरोबर. आणि गोळीमध्ये एक्झॅक्ट डोस दिलेला असतो, किती वाजता घ्यायची हे पण आपल्याला डॉक्टर म्हणा किंवा फार्मसिस्ट सांगतातच. बरोबर. म्हणून आपल्याला त्या प्रकारचं लिक्विड जे घेताना किंवा सगळ्या गोळ्या ज्या आहेत त्या अशा कोणाच्या याच्यात पडणार नाही, असं कोणी घेणार नाही अशा स्वरूपात ठेवण्यात याव्यात. तर श्रोते हो, आज औषधाचं संयोगीकरण अर्थात फॉर्म्युलेशन विषयी आपण माहिती घेतली. सरांनी खूप छान अशी माहिती सांगितली आणि प्रत्येक औषध काळजीपूर्वक आणि सल्ल्यानुसार घेतल्यानं आपल्या शरीराला कसा फायदा होईल याबद्दल माहिती सांगितली. त्याबद्दल सरांचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे.